हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. आवाज येतोय का? आवाज येत असेल, स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर यस टाईप करा, कमेंट द्या. आपण सेशन लगेच स्टार्ट करू. चला, आवाज येतोय का? ओके. आवाज येत असेल तर कमेंट द्या, यस टाईप करा. आपण सेशन लगेच स्टार्ट करू. यस. तर बघा, आज आपल्या यश एज्युकेशन ग्रुपच्या बायोलॉजीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जो चॅप्टर बघतोय तर त्या चॅप्टरचं नाव आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कोणता चॅप्टर बघायचं आपल्याला आज? कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. आज आपला हा एक्झामच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. चॅप्टर जरा लेंदी आहे, पण आपण त्याला व्यवस्थित जे मेन टॉपिक्स आहे किंवा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्समध्ये जे विचारले गेलेले क्वेश्चन्स आहे, टॉपिक्स आहे, तर त्याबद्दल आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन नावावरूनच आपल्याला समजून येतं की आपण आपल्या बॉडीवरती जे काही कंट्रोल ठेवतो आणि जे काही बॉडी ऑर्गन्स आहेत तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन ठेवतो. तर हे कशा पद्धतीत चालतं हे आपल्याला या चॅप्टरच्या मदतीने बघायचं आहे. मग आता आपण यामध्ये सांगतो की आपले बॉडी कंट्रोल होते तर ती ब्रेनच्या मदतीने. ऑलमोस्ट आपल्या बॉडीचे जे काही फंक्शन्स आहेत तर ते कोण कंट्रोल करतं? तर नर्वस सिस्टम. आणि नर्वस सिस्टम सोबत असते एंडोक्राईन सिस्टम. आता नर्वस सिस्टम म्हणजे काय की ज्यामध्ये ब्रेन कंट्रोल करतं आपली बॉडी. ओके, नर्वस सिस्टमच्या मदतीने. आणि दुसरी जी आहे एंडोक्राईन सिस्टम, की ते एंडोक्राईन सिस्टम काय करते? काही वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट करते आणि हार्मोन्समुळे आपल्या बॉडीचे फंक्शन्स हे काय केले जातात? तर कंट्रोल केले जातात. मग अशा पद्धतीत आपण सांगतो की कंट्रोल कोऑर्डिनेशन जे आहे तर ते दोन पद्धतीत चालतं, नर्वस आणि हार्मोनल कोऑर्डिनेशन. चला, आता नेक्स्ट कंडिशनमध्ये आपण सांगतो बघा. यामध्ये मग आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय बघायचं आहे? तर या चॅप्टरमध्ये आपल्याला नर्वस, इलेक्ट्रिकल कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. लोअर ॲनिमल्स असतात बघा. लोअर ॲनिमल्स म्हणजे काय की जे नॉन कॉर्डेट्स आहे. आपण कॉर्डेट्समध्ये येतो. नॉन कॉर्डेट्समध्ये कोण? तर यामध्ये आपल्याला फक्त दोनच ॲनिमलचं एक्झाम्पल या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. एक आहे हायड्रा आणि प्लॅनेरिया. कोणते? हायड्रा आणि प्लॅनेरिया. हायड्रा आणि प्लॅनेरियामध्ये जी बॉडी कंट्रोलची किंवा कोऑर्डिनेशनची जी सिस्टम आहे तर ती नर्वस सिस्टम. कोणती सिस्टम आहे? नर्वस सिस्टम. क्लिअर? चला, नेक्स्ट कंडिशन बघा आपण आता यामध्ये. आणि जे हायर ॲनिमल्स आहे, हायर ॲनिमल्समध्ये दोन्ही पण कोऑर्डिनेशन सिस्टम असतात, दोन्ही कंट्रोल सिस्टम असतात, नर्वस पण आणि एंडोक्राईन पण. एंडोक्राईन म्हणजे कोणती? तर केमिकलवाली सिस्टम. आता या चॅप्टरमध्ये आपण बघतोय तर सगळ्यात सुरुवातीला लोअर ॲनिमल्समध्ये. लोअर ॲनिमल्सचं एक्झाम्पल आपण सांगतो की हायड्रा आहे आणि अजून एक एक्झाम्पल आपल्या या चॅप्टरमध्ये जे स्टडी केलं आपण तर ते आहे प्लॅनेरिया. आता हायड्रा बघा, हायड्रामध्ये जी नर्व्हस कोऑर्डिनेशन सिस्टम आहे आणि प्लॅनेरियामध्ये पण नर्व्हस कोऑर्डिनेशन सिस्टम आहे. हायड्रा हा निडायरिया गटातला ॲनिमल आहे. यामध्ये प्रिमिटिव्ह डिफ्यूज टाईपची नर्व्हस सिस्टम पाहायला मिळते. डिफ्यूज म्हणजे स्प्रेड झालेली. निडायरिया हा फर्स्ट ॲनिमलचा ग्रुप आहे की ज्यामध्ये सिंपल नर्वस सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. ओके, आता यामध्ये तुम्ही डायग्राममध्ये बघता बघा. या डायग्राममध्ये सांगितलं की नर्व नेट आहे. काय आहे? नर्व नेट म्हणजे नर्व सेल्स असतात तर त्यांनी नेट फॉर्म केलेली आणि ते पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड झालेले आहेत. नर्व नेट फॉर्म करतात. ही नर्व नेट जी आहे ती डिस्ट्रीब्यूट आहे पूर्ण बॉडीमध्ये आणि त्यांचे सायनॅप्स येतात. सायनॅप्स म्हणजे जोड म्हणतो आपण त्याला, जॉईंट्स. आणि मग ती नर्व नेट फॉर्म करते. यामध्ये डिफ्यूज टाईपची नर्वस सिस्टम. आता आपल्याला यामध्ये एक्झामच्या अनुषंगाने ध्यानात काय ठेवायचं की नर्वसमध्ये कोणत्या प्रकारची नर्वस सिस्टम आपल्याला पाहायला मिळते? तर डिफ्यूज. हायड्रा कोणत्या ग्रुपचा ॲनिमल आहे? निडारिया. हायड्रा कोणत्या ग्रुपचा ॲनिमल आहे? निडारिया. जसं की आपल्याकडे सेन्स ऑर्गन आहे तसं याच्याकडे सेन्स ऑर्गन्स नाही आहे. मग याच्याकडे सेन्स ऑर्गन्स नाही तर काय आहे? तर सेन्सरी सेल्स आहेत.
काय आहे? सेन्सरी सेल्स. या सेन्सरी सेल ज्या आहेत, या सेन्सरी सेल्स कुठं प्रेझेंट आहेत? तर सेन्सरी सेल्स या स्कॅटर्ड आहेत इन द बॉडी अँड इन द टेंटॅकल्स. कशामध्ये? टेंटॅकल्समध्ये. आता तुम्ही म्हणशाल सर हे टेंटॅकल्स काय? तर टेंटॅकल्स तुम्हाला या डायग्राममध्ये जे अँटेना स्टार्क स्ट्रक्चर दिसतं त्याला आपण काय म्हणतो? टेंटॅकल्स म्हणतो. टेंटॅकल्स हे सेन्सरी असतात. सेन्सरी म्हणजे काय? की त्यांना समजतं, त्यांच्यावरती येणारे जे शत्रू आहे प्रिडेटर्स, त्यांना फूड जे पाहिजे, बरोबर, मग याच्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे टेंटॅकल्स आहेत. काय दिलंय? टेंटॅकल्स. ओके. काय असतं टेंटॅकल्समध्ये? सेन्सरी सेल्स. काय असतं टेंटॅकल्समध्ये? सेन्सरी सेल्स असतात. नंतर नेक्स्ट कंडिशन, आता यामध्ये या ज्या नर्व नेट आहेत, नर्व नेट ह्या मेझोग्लियामधून त्या ठिकाणी फ्लो होतात. मेझोग्लिया म्हणजेच काय? तर एक्टोडर्म आणि एंडोडर्म मध्ये असणारं जे लेअर असतं त्याला काय म्हणायचं? मेसोग्लिया म्हणायचं. काय म्हणायचं? मेसोग्लिया असं म्हणायचं. क्लिअर झालं इथपर्यंत? आता काय काय बघितलं मग? सिंपल आहे. नर्वस सिस्टम कोऑर्डिनेशन. हायड्रा कोणता गटातला ॲनिमल आहे? निडारिया. हायड्रा कशी नर्वस सिस्टम शो करतो? डिफ्यूज. हायड्रामध्ये कशी नर्वस सिस्टम आहे? ट्रू सिंपल नर्वस सिस्टम. हायड्रामध्ये नर्व्स कसे प्रेझेंट आहे? नर्व नेटच्या फॉर्ममध्ये. हायड्रामध्ये सेन्सरी सेल्स कुठं प्रेझेंट आहे? टेंटॅकल्समध्ये. कुठं प्रेझेंट आहे? टेंटॅकल्स. नर्व नेट कशामधून रन होते? मेसोग्लियामधून. कशामधून रन होते? मेसोग्लियामधून. मेसोग्लिया म्हणजे काय? एक्टोडर्म आणि एंडोडर्म यामध्ये असणारा पार्ट. क्लिअर झालं? चला आता यानंतर आपण एक क्वेश्चन्स बघू बघा. ओके. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. इनकरेक्ट म्हणजे चुकीचं स्टेटमेंट ओळखा, चुकीचं वाक्य कोणतं आहे ते ओळखा, है ना. मग पहिला स्टेटमेंट दिलंय, निडारिया इज द फर्स्ट ॲनिमल ग्रुप शोईंग ट्रू सिंपल नर्वस सिस्टम. ओके. दुसरं वाचा, डिफ्यूज टाइप ऑफ नर्वस सिस्टम इज द फर्स्ट लँडमार्क इन द डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टम. म्हणजे सुरुवातच होत होती प्राण्यांची, हायड्रापासून सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये डेव्हलपमेंट म्हणजे पहिलं चिन्ह आहे डिफ्यूज नर्वस सिस्टम तयार होणे. इन प्लांट्स कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मेकॅनिझम इज ब्राउट अबाउट बाय सेंडिंग केमिकल सिग्नल्स फॉर किमोटॅक्टिक, फोटोटॅक्टिक अँड थिग्मोटॅक्टिक मुवमेंट्स. किमोटॅक्टिक म्हणजे काय? प्लांट्स रसायनांना काय करतात? रिस्पॉन्स देतात. फोटोट्रॉपिक म्हणजे काय? ते लाईटच्या दिशेने वाढतात. थिग्मोटॅक्टिक आहे मग ह्या मुवमेंट जे आहेत तर ते प्लांट्समध्ये ते कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन यांच्या मदतीने चालतं. आणि लास्टला विचारलं, लॅडर टाईप ऑफ नर्वस सिस्टम इज फाउंड इन स्पॉन्जेस अँड हायड्रा. ओके. आपण काय पाहिलं? हायड्रामध्ये कोणती नर्वस सिस्टम पाहिली? डिफ्यूज टाईपची. आणि इथं आपल्याला ऑप्शनमध्ये सांगितलं की लॅडर टाईपची, है ना. काय सांगितलं? लॅडर टाईपची. आपण काय पाहिलं? हायड्रामधली नर्वस सिस्टम डिफ्यूज टाईपची. मग चुकीचं वाक्य कोणतं आहे? यस. मायाचं म्हणणं आहे की सर या क्वेश्चनचा आन्सर हे डी आहे. बरोबर आहे. काय आन्सर याचं? डी. का बरं? लॅडर टाईपची नर्वस सिस्टम ही याच्यामध्ये नाहीच आहे. हायड्रामध्ये डिफ्यूज टाईपची. कोणत्या टाईपची? डिफ्यूज टाईपची. क्लिअर झालं? आणि याचं उत्तर काय येतं आहे? लॅडर टाईप ऑफ नर्वस सिस्टम. ओके. हे चुकीचं आहे बरं का. क्लिअर? आपल्याला क्वेश्चननुसार ते समजतंय. नेक्स्ट पॉईंट आपण बघू आता, नर्वस सिस्टम इन प्लॅनेरिया. प्लॅनेरिया जो आहे, प्लॅनेरियाला आपण फ्लॅटवर्म म्हणतो. फ्लॅटवर्म म्हणजे चपट्या कृमी. ओके. पाठपोट सपाट असतं. काय असतं? पाठपोट सपाट असतं. मग त्यांना काय म्हणतात? अशा कृमींच्या गटाला आपण काय म्हणतो? फ्लॅटवर्म, चपट्या कृमी असं म्हणतो. प्लॅनेरिया हा फ्लॅटवर्म आहे आणि तो कोणत्या प्राण्यांच्या गटामध्ये जातो? प्लॅटिहेल्मिन्स. अगोदर तुम्हाला माहिती हायड्रा कोणत्या गटात गेला होता? हायड्रा निडारिया. प्लॅनेरिया कोणत्या गटात जाईल मग? प्लॅटिहेल्मिन्स. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा बरं का, प्रिमिटिव्ह सेंट्रल नर्वस सिस्टम प्लॅनेरियामध्ये पाहायला मिळते. ओके. तिकडं कोणती? डिफ्यूज. इथं कोणती आहे? सेंट्रल नर्वस सिस्टम. आणि ती पण व्हेंट्रल साईडला आहे. व्हेंट्रल म्हणजे पोट बाजू. ओके. प्लॅनेरियामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम कोणत्या बाजूला आहे? पोट बाजू म्हणजे व्हेंट्रल साईडला आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता
असा उलट्या यू आकाराचं स्ट्रक्चर दिलंय है ना. कोणत्या आकाराचं? उलट्या यू आकाराचं स्ट्रक्चर दिलंय, इनव्हर्टेड यू शेपचं. त्या इनव्हर्टेड यू शेपच्या पार्टला म्हणायचं सेरेब्रल किंवा सिफॅलिक गँग्लियॉन्स, थोडक्यात त्याला ब्रेन म्हणा. ओके, काय म्हणा? ब्रेन. म्हणजे प्लॅन एरियामध्ये कोणत्या आकाराचं ब्रेन आहे? इनव्हर्टेड यू शेपचं ब्रेन आहे. कोणत्या? इनव्हर्टेड यू शेपचं ब्रेन आहे. अँटेरियर किंवा हेड रिजनमध्ये आहे, सुरुवातीच्या किंवा डोक्याच्या भागामध्ये, असं आपण त्याला कन्सिडर करू शकतो. चला आता डायग्राम मध्येच सांगतो मी. आय स्पॉट्स आहे. आता गोष्ट बघा, एखाद्या व्यक्तीचे आय स्पॉट्स हे डॉर्सल साईडला आहे. डॉर्सल म्हणजे पाठीमागच्या बाजूला. ओके, मग आय स्पॉट्स हे डॉर्सल साईडला आहे आणि ब्रेन हे वेंट्रल साईडला किंवा नर्व कॉर्ड कोणत्या बाजूला आहे? वेंट्रल साईडला. क्लिअर? सेंट्रल नर्वस सिस्टम ही वेंट्रल साईडला आहे. क्लिअर? चला, वेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्व्स त्या ठिकाणी अराईज होतात लॅटरली. पेअर ऑफ आईज आहे, डोळ्यांची जोडी आहे आणि ती पण डॉर्सल साईडला आहे. पॉईंट कळाला? पेअर ऑफ आईज आहे कोणत्या साईडला? डॉर्सल साईडला. डॉर्सल म्हणजे पाठ बाजू. ओके, वेंट्रल म्हणजे पोट बाजू. प्लॅन एरियामध्ये काय काय गोष्टी कळाल्या सांगा. प्लॅन एरिया हा चपटीकृमी आहे, प्लॅटी हेल्मिन्स गटामध्ये जातो. प्लॅन एरियामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम आहे, ती वेंट्रल साईडला आहे, पोट बाजूला. ब्रेन कसं आहे? इनव्हर्टेड यू शेपचं आहे. त्याला तुम्ही सेरेब्रल किंवा त्याला तुम्ही सिफॅलिक गँग्लियॉन्स असं म्हणतात. ओके, पेअर ऑफ आईज ह्या डॉर्सल साईडला आहे. कोणत्या साईडला आहे? डॉर्सल साईडला. क्लिअर? चला आता आपण याबद्दल बघू. एक क्वेश्चन आला आपल्याला या ठिकाणी. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल द CNS इज लोकेटेड ऑन व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी? सेंट्रल नर्वस सिस्टम ही व्हेंट्रल साईडला आहे असा प्राणी सांगा. हायड्रा, कॉमजेली, सायकॉन का प्लॅनेरिया? ऑप्शन तुम्हाला क्ल्यू देत तरी पण आहे ना. क्ल्यूसाठी तुम्ही सांगू शकता इथं पहा 2 नंबरचा पॉईंट रीड करू शकता. ओके, 2 नंबरचा पॉईंट रीड करा, तुम्हाला क्ल्यू त्या ठिकाणी लगेच समजून येईल. ओके, आता येईल ते. चला, वेदांगचं म्हणणं आहे, साईचं म्हणणं आहे, वेदांगचं म्हणणं आहे की सर या क्वेश्चनचा आन्सर हे प्लॅन एरिया येतं. बरोबर आहे. का बरं प्लॅन एरिया येतं? कारण आत्ताच आपण बघितलं की सेंट्रल नर्वस सिस्टम ही व्हेंट्रल साईडला. मायाचं म्हणणं पण आहे की सर सेंट्रल नर्वस सिस्टम ही प्लॅन एरियामध्ये व्हेंट्रल साईडला असते. चला, अक्षयचं म्हणणं आहे की डी ऑप्शन आहे. डी ऑप्शन पण बरोबर आहे की प्लॅन एरियामध्ये आपल्याला या ठिकाणी काय बघायला मिळतं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन विचारलं बघा. सेंट्रल नर्वस सिस्टम जी आहे लोकेटेड ऑन व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी इज सीन इन. ओके, आता इथं तुम्हाला त्या ॲनिमलचं नाव नाही दिलं, ॲनिमलचा फायलम दिला आहे. निडारिया, प्लॅटीहेल्मिन्स, टेनोफोरा, मॅमल्स. निडारियाचं एक्झाम्पल काय होतं? तर हायड्रा. निडारियाचं एक्झाम्पल काय आहे? हायड्रा. प्लॅटीहेल्मिन्सचा एक्झाम्पल काय आहे? प्लॅनेरिया. ओके, आपल्याला प्रश्न विचारला आहे सेंट्रल नर्वस सिस्टम सांगा की जी व्हेंट्रल साईडला आहे. ओके, आता आपण सुरुवातीचाच पॉईंटमध्ये बघितलं की हायड्रामध्ये कोणती सिस्टम होती? डिफ्यूज नर्वस सिस्टम. आणि प्लॅनेरिया म्हणजेच कोण? प्लॅटीहेल्मिन्स. त्याच्यामध्ये कोणती सिस्टम होती? सेंट्रल नर्वस सिस्टम, आणि ती बी कोणत्या बाजूला? वेंट्रल साईडला. मग तुम्हाला जो क्वेश्चन समजला, क्वेश्चनचं उत्तर पण तुम्हाला समजतंय बघा. काय क्वेश्चनचं उत्तर यायला पाहिजे? सेंट्रल नर्वस सिस्टम है ना. कोणत्या ॲनिमलमध्ये बघायला मिळेल?
चला, वेदांगचं म्हणणं आहे सर या क्वेश्चनचा आन्सर हे बी येत आहे. साईचं म्हणणं आहे क्वेश्चनचा आन्सर हे बी येत आहे. बरोबर, क्लिअर. उत्तर काय येत आहे? कारण सेंट्रल नर्वस सिस्टमचं एक्झाम्पल आपण प्लॅनेरिया पाहिलं आणि प्लॅनेरिया हा प्लॅटीहेल्मिन्स या गटातील ॲनिमल आहे. मग म्हणून या क्वेश्चनचा आन्सर हे काय येणार आहे? क्वेश्चनचा आन्सर हे बी येत आहे. क्लिअर, क्लिअर झालं. चला, आता जी नर्वस सिस्टम आहे ही नर्वस सिस्टम कशापासून बनलेली असते? नर्वस टिश्यू पासून. नर्वस टिश्यूमध्ये दोन प्रकारच्या सेल्स असतात. एक असते नर्व सेल किंवा न्यूरॉन्स, दुसरी असते सपोर्ट करणारी सेल्स, तिचं नाव काय? न्यूरोग्लियल सेल्स. समजलं? काय काय समजलं? नर्वस सिस्टम नर्वस टिश्यू पासून बनली आहे. नर्वस टिश्यू यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स येतात. एक असते नर्व सेल, दुसरी असते न्यूरोग्लियल सेल्स. ओके. नर्वस स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट जो असेल तर तो असेल नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स. नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स. आणि त्याला सपोर्ट करणारी जी सेल असेल तिला म्हणायचं न्यूरोग्लियल सेल्स. ओके. आता मेन न्यूरॉन्स असतो. मेन न्यूरॉन्स काय काम करतो? इम्पल्स जनरेशनचं आणि इम्पल्स कंडक्शनचं. इम्पल्स म्हणजे मॅसेज तयार करणे आणि मॅसेज वाहून नेणे काम न्यूरॉन्स. समजलं इथपर्यंत? चला, नेक्स्ट पॉईंट बघू. आता आपण न्यूरोग्लियल सेल्स बघू की जो दुसरा प्रकार आहे न्यूरोग्लियल सेल्स सपोर्ट करणारी आहे ना. न्यूरोग्लियल सेल्स या सपोर्टिंग असतात. सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये त्या काम करतात. कोणकोणत्या? सेंट्रल आणि पेरिफेरल त्या सपोर्ट करतात. समजलं इथपर्यंत? दुसरी गोष्ट, ह्या नॉन नर्वस सेल्स असतात, ह्या सपोर्ट करण्याचं काम करतात. या इंटरसेल्युलर स्पेसमध्ये सापडतात. कुठं सापडतात? इंटरसेल्युलर स्पेसमध्ये सपोर्ट करण्याचं काम करतात. मग त्यांना आपण न्यूरोग्लियल सेल्स असं म्हणतो. यांची संख्या जास्त असते ॲज कम्पेअर टू द न्यूरॉन्स. न्यूरॉनची संख्या कमी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की त्या एक्टोडर्मल इन ओरिजिन आहेत. कशा ओरिजिन आहे? एक्टोडर्मल इन ओरिजिन. एक्टोडर्मचा अर्थ माहिती तुम्हाला? जीवनाची पहिली सेल झायगोट, तिचे 3 लेअर पडले. बाहेरचा एक्टोडर्म, मधला मेसोडर्म आणि सगळ्यात आतमधला एंडोडर्म. क्लिअर झालं? मग न्यूरोग्लियल सेलची निर्मिती कोणत्या लेअर पासून झाली आहे? एक्टोडर्मल. कोणत्या लेअर पासून झाली आहे? एक्टोडर्मल. ओके. चला, आता यामध्ये दीज सेल्स आर कॅपेबल ऑफ रिजनरेशन. आणि लास्टला सांगितलंय न्यूरोग्लियल सेलचं काय काम आहे. आता ध्यानात घ्या बरं का, न्यूरोग्लियल सेलचं काय काम आहे? या सपोर्ट करणे, नरिशमेंट करणे आणि न्यूरॉन्सचं संरक्षण करणे. 3 कामं कळाले न्यूरोग्लियल सेलचे. काय काय? सपोर्ट करायचं, नरिश करायचं आणि प्रोटेक्शन करायचं न्यूरॉन्सचं. कारण न्यूरॉन्स ह्या काय असतात? मेन्स. आता तुम्हाला ज्या गोष्टी समजल्या त्या बघा बरं का. नर्व्हस सिस्टम समजली? नर्वस सिस्टम कोणापासून बनली आहे? नर्वस टिश्यू पासून. कोणापासून बनली आहे? नर्वस टिश्यू पासून. नर्वस टिश्यू मध्ये 2 प्रकारच्या सेल्स येतात. कोणकोणत्या? मग नर्व सेल किंवा न्यूरॉन्स. आणि दुसऱ्या सपोर्ट करणाऱ्या कोणत्या आहे? न्यूरोग्लियल सेल्स. कोणत्या आहे? न्यूरोग्लियल सेल्स. क्लिअर झालं? मेन काम कोणाचं राहतं? न्यूरॉन्सचं. आणि न्यूरोग्लियल सेलचं 3 कामं तुम्ही लिहिले आता इथं. काय काय सांगा? सपोर्ट करणे, दुसरं नरिशमेंट करणे. नरिशमेंट समजतंय तुम्हाला? नरिशमेंट म्हणजे पोषण. आणि लास्टवालं फंक्शन काय होतं? तर त्या ठिकाणी आपण सांगतो की न्यूरॉन्सचं प्रोटेक्शन करायचं. क्लिअर? कोणाचं प्रोटेक्शन करायचं? न्यूरॉन्सचं प्रोटेक्शन करायचं. हे 3 कामं आपण या ठिकाणी सांगतोय. कोणाचे? न्यूरोग्लियल सेलचे. आता न्यूरोग्लियल सेल्स आहे. या न्यूरोग्लियल सेलचे टोटल 6 टाईप्स येतात. किती टाईप्स येतात? 6 टाईप्स.
न्यूरोग्लियल सेल्स ह्या दोन्ही सिस्टममध्ये काम करतात. न्यूरोग्लियल सेल्स कोणकोणत्या सिस्टममध्ये काम करतात तुम्हाला माहिती आहे? कोणकोणत्या? CNS, अजून कोणत्या? PNS. क्लिअर झालं? CNS मध्ये काम करण्यासाठी, ओके, CNS मध्ये काम करण्यासाठी त्या 4 प्रकारच्या सेल्स बनवतात. PNS मध्ये काम करण्यासाठी 2 प्रकारच्या सेल्स बनवतात. ठीक आहे. मग कोणकोणत्या? तो ऑलिगोडेंड्रोसाइट्स, ओके, नंतर कोणत्या? मायक्रोग्लियल सेल्स, नंतर कोणत्या? इपेंडायमल सेल्स, नंतर कोणत्या? ॲस्ट्रोसाइट्स, नंतर कोणत्या? ॲस्ट्रोसाइट्स. या 4 सेल कोणत्या सिस्टममध्ये काम करतात? सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये कोणत्या 2 सेल्स काम करतात? एक आहे श्वान सेल्स आणि दुसरी आहे सॅटेलाइट सेल्स. ओके, CNSच्या 6 सेल्स समजल्या तुम्हाला. ओके, कोणकोणत्या? ऑलिगोडेंड्रोसाइट्स, मायक्रोग्लियल सेल्स, नंतर जे आहे ॲस्ट्रोसाइट्स, एपेंडायमल सेल, श्वान सेल्स आणि सॅटेलाइट सेल्स. मग आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्या बरं का. आता आपल्याला इथं एक ट्रिक बनवायची. काय ट्रिक बनवायची? ओम, ओके, यस ओम साई. काय ट्रिक बनवायची? यस ओम साई. काय ट्रिक बनवायची? यस, है ना, यस ओम साई, है ना. फक्त ई, हा जो ई आहे, हा ई, आय नाही टाकायचा. काय टाकायचा? कॅपिटल ई टाकायचा. क्लिअर झालं? यस म्हणजे श्वान सेल्स, यस म्हणजे सॅटेलाइट सेल्स. आणि ह्या 2 सेल्स कोणत्या सिस्टममध्ये काम करतात कळालंय का तुम्हाला? कोणत्या? पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये. आणि बाकी ओम आणि ई, है ना. ओम म्हणजे कोण? ऑलिगोडेंड्रोसाइट्स. एम म्हणजे कोण? मायक्रोग्लियल सेल्स. ए म्हणजे कोण? ॲस्ट्रोसाइट्स. ई म्हणजे कोण? इपेंडायमल सेल्स. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी 6 सेलचे नावं पाठ होतील बघा. श्वान सेल्स, ऑलिगोडेंड्रोसाइट्स, मायक्रोग्लियल सेल्स, सॅटेलाइट सेल्स, ॲस्ट्रोसाइट्स, इपेंडायमल सेल्स. या ठिकाणी आपल्याला त्यांचे मेन फंक्शन्स विचारले जातात. काय विचारलं तर? फंक्शन्स त्यांचे विचारले जातात. ओके, मग आता आपण त्यांचे फंक्शन्स बघू. ठीक आहे, तुमच्या 6 सेल्स पाठ झाल्या, ट्रिक पण समजली तुम्हाला. ओके, चला आता ऑलिगोडेंड्रोसाइट्स आहे. कोणती सेल आहे पहिली? न्यूरोग्लियल सेल्समधले 6 पैकी पहिली सेल्स कोणती? ऑलिगोडेंड्रोसाइट्स. कोणती आहे? ऑलिगोडेंड्रोसाइट्स. ही काय करते? सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये मायलिन शीथ बनवते. काय बनवते? सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये मायलिन शीथ बनवते. क्लिअर झालं? नंतर नेक्स्ट मायक्रोग्लियल सेल्स. बघा कोणती सेल्स आहे? मायक्रोग्लियल सेल्स. मायक्रोग्लियल सेल्स किंवा त्याला आपण ब्रेन मायक्रोफेजेस असं म्हणतो. काय म्हणतो? ब्रेन मॅक्रोफेजेस. यांचं काम खूप महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो. यांचं काम काय आहे तर आपल्याला जे ब्रेनमध्ये सेन्सेशन देणारे जे काही नर्व सेल्स आहेत यांचं संरक्षण करायचं. यांना इन्फेक्शन नाही होऊ द्यायचं. यांना इन्फेक्शन होऊ द्यायचं नाही. एखादा बॅक्टेरिया, व्हायरस जो आपल्या नर्व सेलवरती अटॅक करणार आहे, नर्व सेलला आजारी करणार आहे, तर त्या आजारी करणाऱ्या बॅक्टेरियाला मारून टाकायचं काम ते कोण करतं? या मायक्रोग्लियल सेल्स किंवा मॅक्रोफेज करतं. मॅक्रो म्हणजे मोठ्या आणि फेज म्हणजे इटर्स, है ना. पॅथोजेनिक सेल्सला इट करण्याचं काम मॅक्रोफेजेसचं असतं. या कोणापासून तयार होतात? वाक्य महत्त्वाचं ध्यानात घ्या. मोनोसाइट पासून. कोणापासून? मोनोसाइट. मोनोसाइट हा WBCचा प्रकार आहे. मोनोसाइट हा कोणाचा प्रकार आहे? WBCचा. काय काम करतात त्या? मॅक्रोफेज म्हणून. काय काम करतात? मॅक्रोफेज म्हणून. त्या अजून काय काम करतात? मॅक्रोफेज म्हणजेच काय? इम्युनिटीमध्ये, रोगप्रतिकारक शक्तीमध्ये काम करतात. क्लिअर? आता तुम्हाला दोनचे कामं कळाले पहा. ऑलिगोडेंड्रोसाइटचं काम काय तर मायलिन शीथ फॉर्म करणे. ही डायग्राम बरं का ऑलिगोडेंड्रोसाइटची. दिसते डायग्राम तुम्हाला ऑलिगोडेंड्रोसाइटची. नंतर मायक्रोग्लियलची ही डायग्राम. ओके, नेक्स्ट कंडिशन. ॲस्ट्रोसाइट्स स्टार शेपची डायग्राम आहे. कशी डायग्राम आहे? स्टार शेपची. आणि मोस्ट अबंडंट आहे. सगळ्यात जास्त CNS मध्ये यांची संख्या आहे. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? ॲस्ट्रोसाइटची. आता हे काय काम करतात? यांचं काम मेन आहे बघा. काय काम आहे तर इथून इथपर्यंत तुम्हाला काम ध्यानात ठेवायचं. काय काम पहा? ब्लड ब्रेन बॅरियर. काय काम आहे त्यांचं? ब्लड ब्रेन बॅरियर तयार करणे.
काय काम आहे? ब्लड ब्रेन बॅरियर तयार करणे हे ॲस्ट्रोसाइट्सचं काम आहे. पुढं इपेंडायमल सेल्स आहे ना. इपेंडायमल सेल्सची डायग्राम खूप छान आहे बघा. इपेंडायमल सेल्सची डायग्राम कशी आहे? जसं की चॉकलेट आहे, ते चॉकलेट रॅपर्समध्ये आहे ना, कॉफी चॉकलेट असतात, कॉफी चॉकलेट जसे रॅपर्समध्ये ठेवले जातात ना, सेम तशा पद्धतीची डायग्राम्स. कोणाची? इपेंडायमल सेलची. इपेंडायमल सेल्स या कॉलम सारख्या असतात, सिलिएटेड इपिथेलियम पासून बनले, आणि यांचं मेन काम आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे की ह्या काय काम करतात? CSF ची निर्मिती करतात. कोणाची निर्मिती करतात? CSF. आता तुम्ही म्हणशाल सर हे CSF काय? CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. CSF म्हणजे काय? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. या सेरेब्रोस्पायनल फ्लुइडची निर्मिती करायचं. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड काय काम करतं? तर आपल्या ब्रेनचं संरक्षण करतं, डॅमेज येऊ देत नाही. मग आता तुम्हाला आतापर्यंत काय काय कामं समजली बघा. ऑलिगोडेंड्रोसाइट मायलिन शीथ तयार करतं, मायक्रोग्लियल सेल्स मॅक्रोफेज आणि इम्युनिटी तयार करतं. नंतर नेक्स्ट आहे ॲस्ट्रोसाइट्स. ॲस्ट्रोसाइट्स काय काम करतं? ब्लड ब्रेन बॅरियर निर्मितीचं काम करतं. इपेंडायमल सेल्स काय काम करतात? CSF ची निर्मिती करतात. कोणाची निर्मिती करतात? CSF ची निर्मिती. CSF म्हणजे कोण? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड्स. पुढं पहा आता श्वान सेल्स. आता आपण बघा बरं का, न्यूरोग्लियल सेल्स बघतोय, पण त्या न्यूरोग्लियल सेल्स कशामध्ये काम करताय? तर पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये पण आणि CNS मध्ये पण. CNS मधल्या तर संपवल्या. CNS मध्ये कोणत्या होत्या? CNS मध्ये 2च होत्या. सॉरी, CNS मध्ये 4 होत्या है ना. ओम आणि ए आणि ई. क्लिअर? ओ म्हणजे ऑलिगोडेंड्रोसाइट्स, एम म्हणजे मायक्रोग्लियल सेल्स, ए म्हणजे ॲस्ट्रोसाइट्स आणि ई म्हणजे इपेंडायमल सेल्स. PNS मध्ये 2च सेल्स येतात. PNS म्हणजे SS. PNS म्हणजे काय? SS. SS स्टँड्स फॉर, S स्टँड्स फॉर श्वान सेल्स आणि S स्टँड्स फॉर सॅटेलाइट सेल्स. क्लिअर? मग श्वान सेलची डायग्राम बघा. श्वान सेलची डायग्राम ॲज लाईक द हेड ऑफ स्नेक. क्लिअर? ॲज लाईक द हेड ऑफ स्नेक. आता हे श्वान सेल्स आहे ना, हे श्वान सेल्स मोस्ट अबंडंट आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये. कोणामध्ये? पेरिफेरल नर्वस सिस्टम मधल्या मोस्ट अबंडंट आहे. क्लिअर? आणि ते काय काम करतं? मायलिन शीथ तयार करतं. काय काम करतं? मायलिन शीथ. मायलिन शीथ कशा अराउंड काम करतं? कशा भोवती? तर PNS मध्ये, पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये. आणि सॅटेलाइट सेल्स आहे, सॅटेलाइट सेल्स या सपोर्ट करतात कोणाचं फंक्शन? न्यूरॉन्सचं फंक्शन. कोणाचं फंक्शन? न्यूरॉन्सचं फंक्शन्स. क्लिअर झालं? चला आता या ठिकाणी आपण सॅटेलाइट सेलचं काम बघू. सपोर्ट करणे. सॅटेलाइटचं काम काय? सपोर्ट करणे है ना. श्वान सेलचं काम काय? मायलिन शीथ तयार करणे. फक्त मायलिन शीथ कोणाचं? मायलिन शीथ ऑफ PNS, पेरिफेरल नर्वस सिस्टमचं. चला ॲस्ट्रोसाइटचं काम काय आहे? BBB, ब्लड ब्रेन बॅरियर निर्माण करणे. ब्लड ब्रेन बॅरियर निर्माण करणे. क्लिअर झालं? आता नेक्स्ट आहे इपेंडायमल सेल. इपेंडायमल सेलचं काय काम होतं? तर इपेंडायमल सेलचं काम होतं त्या ठिकाणी CSF ची निर्मिती करणे. कशाची निर्मिती करणे? CSF प्रोड्यूस करणे. मायक्रोग्लियल सेल्स काय काम करायचं? इम्युनिटी. काय काम करायचं? इम्युनिटी तयार करायचं आहे ना. आपण पाहिलं इम्युनिटी कशी तयार करतं ते. तर आपल्या ज्या नर्व सेल्स आहे, ब्रेनला मेसेज देणाऱ्या सेल्स, या ब्रेनला मेसेज देणाऱ्या सेलला कुठल्याही बॅक्टेरियाचं इन्फेक्शन नाही होऊ देणे. हे कोणाचं काम आहे? मायक्रोग्लियल सेलचं काम आहे. कोणाचं काम आहे? मायक्रोग्लियल सेलचं काम आहे. आणि हा ऑलिगोडेंड्रोसाइट्स पण काय काम करतो? मायलिन शीथ फॉर्म करतो. फक्त तो मायलिन शीथ कोणाचं फॉर्म करतो? CNSचं. कोणाचं फॉर्म करतो? CNSचं. क्लिअर झालं? चला न्यूरॉन्स आहे. काय आहे? न्यूरॉन्स. चला आता इथं एक क्वेश्चन आला. क्वेश्चन बघू आपण. ओके. हा क्वेश्चन काय दिलाय? श्वान सेलचं आहे. श्वान सेलचं आता या ठिकाणी आपल्याला काय क्वेश्चन दिला? मॅच द पेअर्स आहे. कॉलम 1 मध्ये सेल्स दिल्या, कॉलम 2 मध्ये काय दिलंय? कॉलम 2 मध्ये त्यांचे फंक्शन दिलंय. मग ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे की कॉलम 1चं फंक्शन काय आणि कॉलम 2चं फंक्शन काय. यांच्या मॅच द पेअर्स करायच्या. ठीक आहे. चला मॅच द पेअर्स करा आणि आन्सर द्या बरं पटकन. आत्ताच आपण बघितलंय ते, आपण लिहिलं पण आहे. ओके. क्ल्यू देऊ तुम्हाला थोडा? चला क्ल्यू करता बघून घ्या.
श्वान सेलचं काम काय? ओके, ॲस्ट्रोसाइटचं काम काय? ब्लड ब्रेन बॅरियर. ॲस्ट्रोसाइटचं काय काम आहे? ब्लड ब्रेन बॅरियर. मग आता आपण इथे बघतो बघा, ॲस्ट्रोसाइट्स. ॲस्ट्रोसाइट्स बरोबर म्हणजे 4 बरोबर ए. काय काय आहे? 4 बरोबर ए. 4 बरोबर ए. क्लिअर? हां. नेक्स्ट कंडिशन, मायक्रोग्लियल सेल्स इम्युनिटी तयार करणे. मायक्रोग्लियल सेलचं काय काम आहे? इम्युनिटी तयार करणे. 3 बरोबर बी. 3 बरोबर बी. क्लिअर? आणखी क्ल्यू पाहिजे का? चला आपण आणखी क्ल्यू घेतोय. हां, इपेंडायमल सेल्स बरोबर काय? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. इपेंडायमल सेल्स बरोबर काय आहे? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आहे का इपेंडायमल सेल्स आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड दिसतंय तुम्हाला? CSF कुठं दिसतंय? आहे ना, 2 नंबरचं ऑप्शन बरोबर बी. मग 2 बरोबर बी. आता 1 बरोबर राहिलं काय मग? चला हां, आता इथं तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन पण समोर दिले बघा. असं ऑप्शन कुठं आहे सांगा बरं? 2B, 2D बरोबर. 2 इज इक्वल्स टू डी. 2 इज इक्वल्स टू डी. 3 इज इक्वल्स टू बी. 4 इज इक्वल्स टू ए. 2 इज इक्वल्स टू डी. 2 कुठं आहे? डी 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये. 3 बरोबर बी 2 नंबरमध्येच. 4 बरोबर ए सेम आहे. आन्सर काय येत आहे सांगा? कमेंट द्या. कमेंट्स आर वेलकम अँड ऑल्सो डाऊट्स आर ऑल्सो वेलकम. यस, अक्षयचं म्हणणं आहे सर मायलिन शीत काय आहे? बर, अजून? यस, साईचं म्हणणं आहे सर या क्वेश्चनचा आन्सर हे बी येत आहे. अक्षयचं म्हणणं आहे सर या क्वेश्चनचा आन्सर हे बी येत आहे. ठीक आहे, ओके. आणखी? चला आपण एकदा अक्षयचा डाऊट क्लिअर करू. ओके, ठीक आहे. या क्वेश्चनचा आन्सर हे काय येत आहे बघू शकता. काय येतं या क्वेश्चनचा आन्सर? ऑप्शन बी येतोय. काय येतोय? ऑप्शन बी. क्लिअर झालं? जे की आपण बघितलं. चला आता अक्षयचा जो डाऊट आहे की मायलिन शीत काय आहे सर. ओके, आता तुम्ही बघितलं की नर्व्हस सिस्टममध्ये काम करणाऱ्या सेल्सला आपण काय म्हणतो? तर नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स म्हणतो. ठीक आहे, न्यूरॉन्स जे आहेत या न्यूरॉन्समध्ये एक रेल्वेचे जे डबे असतात सेम त्या पद्धतीचं एक स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतं. ओके, मग त्याला आपण ॲक्सॉन असा पार्ट म्हणतो. कोणता पार्ट म्हणतो? ॲक्सॉन. याच्यावरती एक कवच असतं आणि त्याला मग मायलिन शीत असं म्हणायचं. काय म्हणायचं? मायलिन शीत. अक्षय अंडरस्टूड? काय? रेल्वेच्या डब्यासारखी एक रचना असते, लॉंग है ना, लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर which cover by a membrane or kavach that is called as myelin sheath. ओके, चला मायाचं म्हणणं होतं सर क्वेश्चनचा आन्सर हे बी होतंय. चला अक्षय क्लिअर डाऊट? नर्व सेलचा एक लॉंग पार्ट राहील, त्या लॉंग पार्टच्या वरती कवच असेल, त्या कवचला मग मायलिन शीत असं म्हणायचं. समजलंय? चला नेक्स्ट पॉईंट बघतो बघा आपण. हा, आता मेन पॉईंट आपल्याला बघायचं की आपण तर न्यूरोग्लियल सेल्स पाहिल्या, सपोर्ट करणारे सेल्स. आता नर्व सेल्स आहे. नर्व सेल्स म्हणजे कोणत्या? तर न्यूरॉन्स. नर्व सेल्स म्हणजे कोणत्या? न्यूरॉन्स. आता हे न्यूरॉन जे आहे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असतात नर्वस सिस्टमचे मेन काम करणारे. ठीक आहे, या नर्व सेल जे आहेत तर नर्व सेल्स हे या ठिकाणी 3 पार्टने बनले. कोणकोणते पार्ट मग? सायटॉन आहे, डेंड्रॉन्स आहे आणि ॲक्सॉन्स आहे. कोणकोणते? सायटॉन्स आहे, डेंड्रॉन्स आहे आणि ॲक्सॉन्स आहे. हे तुम्हाला जे सेल सारखं स्ट्रक्चर दिसतंय का, या सेल सारख्या स्ट्रक्चरला म्हणायचं सायटॉन.
सेल सारख्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, सायटॉन्स. हे स्मॉल स्पायनी स्ट्रक्चर दिसतं का असं कडेकडेला, इकडं इथं इथं है ना, यांना मग डेंड्रॉन्स म्हणायचं. काय म्हणायचं, डेंड्रॉन्स. काटेरी रचना असते. मॅसेज स्वीकारण्याचं काम त्यांचं असतं, या सायटॉनला द्यायचं असतं ते काम. ठीक आहे, क्लिअर. डेंड्रॉन्स काय करतील, इम्पल्स रिसीव्ह करतील. बरं, ते कशाला जोडलेले असतील, या सेल सारख्या पार्टला. दिसतोय, सेल सारख्या पार्टला आपण सेल बॉडी म्हणतो किंवा सायटॉन म्हणतो, है ना. सेल सारख्या बॉडीला आपण काय म्हणतो, सेल बॉडी किंवा सायटॉन असं म्हणतो. याच्यामध्ये एक न्यूक्लियस असतो. काय असतं, न्यूक्लियस. दिसतोय तुम्हाला न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या कडेकडेला अशा पद्धतीत तुम्हाला त्या ठिकाणी छोटे छोटे ग्रॅन्युअल्स पण दिसतील. काय दिसतील, ग्रॅन्युअल्स. मग या ग्रॅन्युअल्सला काय म्हणायचं बरं, सांगता येईल का कोणाला, सांगा बरं. These granules are called as Nissls granules. These granules are also called as Nissls granules. हे Nissls granules मध्ये RNA असतो. त्यांचं काम असतं प्रोटीन तयार करणे. काय काम असतं, प्रोटीन तयार करणे. हे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये जे लिक्विड असेल त्याला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम, आणि सेलमध्ये जे लिक्विड असेल त्याला म्हणायचं सायटोप्लाझम. म्हणजे यामध्ये न्यूक्लिओप्लाझम पण आहे. काय आहे, न्यूक्लिओप्लाझम. आणि अजून कोण आहे, सायटोप्लाझम. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं है ना. काय काय पाहिलं, हे डेंड्रॉन्स संपलं बघा, स्पायनी स्ट्रक्चर. सायटॉन सेल सारखं स्ट्रक्चर. आणि आता इथून पुढे तुम्हाला एक लॉंग फिलामेंटस स्ट्रक्चर दिसेल, त्याला म्हणायचं ॲक्सॉन्स. त्याला काय म्हणायचं, ॲक्सॉन्स असं म्हणायचं. काय म्हणायचं, ॲक्सॉन. क्लिअर. आता ज्या ठिकाणी ह्या ज्या ॲक्सॉनमध्ये ज्या सेल्स आहे ना, ॲक्सॉन मधल्या सेल्सला आपण म्हणतो श्वान सेल्स. ॲक्सॉन मधल्या सेल्सला आपण काय म्हणतो, श्वान सेल्स. आठवलं तुम्हाला, श्वान सेल्स सपोर्टिव्ह होत्या. कशा करता, PNS करता, श्वान सेल्स. ओके, काय सिक्रेट करायच्या, CSF. काय सिक्रेट करतात त्या, ओके, या श्वान सेल्स आहे. समजलं तुम्हाला, श्वान सेल्स ॲक्सॉन मध्ये त्या श्वान सेल्स आहे. जिथं जिथं या श्वान सेल्स ॲब्सेंट आहे त्या पार्टला म्हणायचं नोड ऑफ रॅनवियर. काय म्हणायचं त्याला, नोड ऑफ रॅनवियर. तुम्हाला बघा इथं दिसतंय बघा, इथं नाही आहे, इथं पण नाही आहे, इथं पण नाही आहे. ज्या पार्टमध्ये त्या श्वान सेल्स ॲब्सेंट आहे त्या पार्टला काय म्हणायचं, मग नोड ऑफ रॅनवियर असं म्हणायचं. आणि जो लास्ट पार्ट असन, वन मोर टाइम स्पायनी स्ट्रक्चर सारखं, त्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी ॲक्सॉन टर्मिनल किंवा टिलोडेंड्रॉन्स. काय म्हणतो आपण, टिलोडेंड्रॉन्स असं पण म्हणतो. क्लिअर. चला, क्वेश्चन बघितलाय आपण या ठिकाणी. आता या ठिकाणी आपल्याला अजून एक क्वेश्चन आला होता. विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ न्यूरोग्लियल सेल्स इज डिराइव्ड फ्रॉम मोनोसाइट अँड ॲक्ट ॲज अ मायक्रोफेज. कोणाची निर्मिती मोनोसाइट पासून होते आणि कोणत्या सेल ह्या मॅक्रोफेज म्हणून काम करतात. न्यूरोग्लियल सेलचे टाइप्स. न्यूरोग्लियल सेल्स बद्दल विचारलं बरं का प्रश्न. कशाबद्दल विचारलाय, न्यूरोग्लियल सेल्स बद्दल. मग कोण मोनोसाइट पासून बनलेल्या होत्या आणि कोण मॅक्रोफेज म्हणून काम करतात, है ना. समजलंय प्रश्न, समजला. कोण मोनोसाइट पासून बनलेले आहे आणि कोण मॅक्रोफेज म्हणून काम करतात. कोण मोनोसाइट पासून बनलेले आहे आणि कोण मॅक्रोफेज म्हणून काम करतात. ठीक आहे, ऑप्शन सांगू शकता तुम्ही. चला ऑप्शन द्या. 2 नंबरची सेल होती. चला 2 नंबरची सेल होती. आन्सर्स आर वेलकम. एक काम करा मित्रांनो, तुम्ही जेव्हा बसणार आपण स्टडीला, यस, समीक्षाचं म्हणणं आहे की सर या क्वेश्चनचा आन्सर हे आपलं काय आहे, तर सी ऑप्शन आहे. बरं, आणखी बरोबर बेटा. आणखी अक्षयचं म्हणणं आहे की सर जो डाऊट होता तो समजला आहे. ओके, बी फ्रँकली यू कॅन आस्क मी अ डाऊट्स. ओके, हा आपल्याला काय विचारलं प्रश्नामध्ये, प्रश्न समजला. न्यूरोग्लियल सेल्स, अशी न्यूरोग्लियल सेल्स सांगा की जी मोनोसाइट पासून बनलेली आहे आणि ती मॅक्रोफेज म्हणून काम करते. ओके, चला आपण काय क्वेश्चनचं आन्सर येत आहे हे आपण त्या ठिकाणी एकदा चेक करू आणि परत आपण त्या ठिकाणी बघू. क्लिअर.
चला 2 नंबरच्या पॉईंटमध्ये तुम्ही रीड करताय, केलाय रीड 2 नंबरचं कॉलम मायक्रोग्लियल सेल्स ऑर मॅक्रोफेज. कोणत्या सेलला मॅक्रोफेज म्हणायचं मग? मायक्रोग्लियल सेल्सला. आणि मायक्रोग्लियल सेल्स हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. मायक्रोग्लियल सेल्स हे कोणत्या ऑप्शनमध्ये दिलंय ते तुम्ही सांगू शकता. सांगा बरं पटकन. मायक्रोग्लियल सेल्स हे कोणत्या ऑप्शनमध्ये दिलंय? तो ऑप्शन नंबर सी आहे. समीक्षाचं उत्तर जे आहे तो सी, मायक्रोग्लियल सेल्स. मायक्रोग्लियल सेल्स या मोनोसाइट किंवा मॅक्रोफेज म्हणून काम करतात. क्लिअर? चला यस, अक्षयचं म्हणणं पण आहे की सर हे सी आन्सर त्या क्वेश्चनचं येत आहे. चलो आता बघा, आपण या ठिकाणी आता जे ॲक्झॉन आहे, न्यूरॉन्स, या न्यूरॉन्समध्ये आपण डायग्राम बघतोय. या डायग्राममध्ये आपण सांगितलं की हे जे होते हे डेंड्रॉन्स होते. हे कोण आहे? डेंड्रॉन्स. हे कोण आहे? सायटॉन. हे कोण आहे? सायटॉन्स. आणि ह्या सायटॉनच्या पुढं जे रेल्वेसारखी रचना असेल, रेल्वेच्या डब्यांसारखी, या रेल्वेच्या डब्यांसारख्या रचनेला काय म्हणायचं मग? या रेल्वेच्या डब्यासारख्या रचनेला मग आपण म्हणतो ॲक्सॉन्स. काय म्हणतो त्याला आपण? ॲक्सॉन्स असं म्हणतो. क्लिअर झालं? मग हे सायटॉन आहे, हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट आणि हा टोटली तिसरा पार्ट. कितवा पार्ट आहे? तिसरा पार्ट. तिसऱ्या पार्टला काय म्हणायचं? ॲक्सॉन म्हणायचं. काय म्हणायचं? ॲक्सॉन. मग त्यापैकी न्यूरॉनचा आपण पहिला पार्ट बघतोय. न्यूरॉनचा पहिला पार्ट काय आहे? सायटॉन हॅज अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस. सायटॉनमध्ये न्यूक्लियस असतं. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियोलस पण असतो, न्यूक्लियोप्लाझम पण असतं, आहे ना. न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या सेंट्रल पार्टला न्यूक्लियोलस म्हणायचं. त्याच्यामध्ये असणारं जे काही लिक्विड सारखं स्ट्रक्चर असेल त्याला न्यूक्लियोप्लाझम म्हणायचं. ठीक आहे. न्यूरोप्लाझम. न्यूरोफायब्रिल्स असतात, निसल्स ग्रॅन्युअल्स असतात. आता ही डायग्राममध्ये मी जे तुम्हाला असे स्पॉट्स दाखवले ग्रेनसारखं स्ट्रक्चर, याला मग काय म्हणू आपण? निसल्स ग्रॅन्युअल्स म्हणायचं. काय म्हणायचं? निसल्स ग्रॅन्युअल्स. निसल्स ग्रॅन्युअल्स जे असतात तर ते रायबोप्रोटीन्स. या निसल्स ग्रॅन्युअल्स काय आहे? हे रायबोप्रोटीन्स आहे. निसल्स ग्रॅन्युअल्स काय आहे? रायबोप्रोटीन्स. निसल्स ग्रॅन्युअल्स कोण आहे? रायबोप्रोटीन्स. समजतंय? रायबोप्रोटीन्स काऊन? कारण त्यामध्ये रायबोज नावाची शुगर असते. क्लिअर? आता न्यूरोफायब्रिल्स हे एक्सटेंड होतात ॲक्सॉन्समध्ये, त्यांना डेंड्रॉन्स पण येतात आणि त्यामुळं या ठिकाणी इथं इम्पल्स जो बी मेसेज कॅरी करायचा आहे तो या डेंड्रॉनच्या मदतीने आतमध्ये येईल. हे डेंड्रॉन सायटॉनला देतील. सायटॉन हा नंतर पुढं ॲक्झॉन्सला कॅरी फॉरवर्ड करेल. क्लिअर? हे ग्रॅन्युअल जे आहे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असणारे ते प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात. कोणते? निसल्स ग्रॅन्युअल्स. है ना. निसल्स ग्रॅन्युअल्सचं काम कळालं. काय काम आहे? हे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे आणि ते प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात. निसल्स ग्रॅन्युअलचं काम काय? सायटोप्लाझममध्ये असणे, प्रोटीन सिंथेसिसचे काम करणे. निसल्स ग्रॅन्युल्स काय काम करतील? रायबोप्रोटीन म्हणून काम करतील. काय काम करतील? रायबोप्रोटीन्स म्हणून काम करतील. सायटोप्लाझम एक्सटेन्शन आहे, डेंड्रॉन्स आहे. डायग्राममध्ये पाहिलं तुम्ही जे आहे ना, जे सायटोप्लाझम एक्सटेन्शन दाखवलं होतं आपण, स्पायनी स्ट्रक्चर, त्याला आपण काय म्हणलो? डेंड्रॉन्स म्हणलो. ठीक आहे. त्यांचे नंबर्स हे त्या ठिकाणी ते अनेक नंबर्समध्ये असतात, म्हणजे त्यांची संख्या जास्त असते आणि ते इम्पल्स सेल बॉडीला देण्याचं काम करतात. पुढं ॲक्झॉन्स बघा. ॲक्झॉन्स हे सायटोप्लाझम प्रोसेस होती. ते इम्पल्सला कंडक्ट करतील. रेल्वेच्या रुळासारखे असतात. त्यांच्यावरती ॲक्सोनल मेम्ब्रेन असतं आणि त्याच्यामध्ये ॲक्सोप्लाझम असतं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, हे जे बॉक्स सारखं स्ट्रक्चर आहे ना, या बॉक्स सारख्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणलो? ॲक्सॉन म्हणलो. काय म्हणलो? ॲक्सॉन. समजलंय? बॉक्स सारख्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणलो? ॲक्सॉन. ओके. त्याच्यावरती असणारा पडदा म्हणजे ॲक्सोनल मेम्ब्रेन. काय? मेम्ब्रेनचा अर्थ काय? पडदा. याच्यावरती कोणतं मेम्ब्रेन असेल मग? ॲक्सोनल मेम्ब्रेन. क्लिअर? आणि त्याच्यामध्ये जे लिक्विड असेल त्याला म्हणायचं ॲक्सोप्लाझम. आहे ना. नाव सेम. सेलमधलं लिक्विड सायटोप्लाझम, न्यूक्लियसमधलं लिक्विड न्यूक्लिओप्लाझम, ॲक्सॉनमधलं लिक्विड ॲक्सोप्लाझम. क्लिअर झालं? ओके. चला, यामध्ये न्यूरोफायब्रिल्स येतात. निसल्स ग्रॅन्युल्स ॲब्सेंट आहे. ॲक्सॉनमध्ये निसल्स ग्रॅन्युल्स ॲब्सेंट आहे. ॲक्सॉन हे त्या ठिकाणी रॅप केलं जातं बाय श्वान सेल्स. ओके. या ॲक्सॉनच्या आतमध्ये ही श्वान सेल्स असेल किंवा श्वान सेल्स या ॲक्सॉनला रॅप करण्याचं काम करेल. ओके. ॲक्सॉन
थ्रू आउट द लेंथ इज रॅप बाय, रॅप म्हणजे गुंडाळलेली असते श्वान सेल्सने. कशाने? या ॲक्सॉनच्या वरती काय असतं? श्वान सेल असते. काय असतं? श्वान सेल्स. मग श्वान सेल जे कवच तयार करते त्या कवचला मायलिन शीथ म्हणायचं. अक्षयचा जो डाऊट होता तो क्लिअर झालं. क्लिअर. ॲक्सॉनच्या वरती काय काय असेल? श्वान सेल असेल. आणि श्वान सेल जे कवच तयार करेन त्याला काय म्हणायचं? मग मायलिन शीथ म्हणायचं. काय म्हणायचं? मायलिन शीथ. आता ज्या ठिकाणी श्वान सेल्स ॲब्सेंट आहे मग त्याला काय म्हणू आपण? नोड ऑफ रॅनवियर म्हणू. काय म्हणू? नोड ऑफ रॅनवियर. आणि जिथं ज्या ज्या नर्व्समध्ये मायलिन शीथ प्रेझेंट आहे, क्लिअर, ज्या ज्या नर्व्समध्ये मायलिन शीथ प्रेझेंट आहे, मायलिनचं कवच प्रेझेंट आहे, त्याला मग मायलिनेटेड नर्व्स म्हणायचं. काय म्हणायचं? मायलिनेटेड नर्व्स म्हणायचं. आणि ज्या ज्या प्राण्यांमध्ये त्यांच्या न्यूरॉन्समध्ये हे मायलिन शीथ लॅक आहे, लॅक म्हणजे नसतं, ॲब्सेंट आहे, ओके, किंवा कमतरता आहे, मग त्याला म्हणायचं नॉन मायलिनेटेड शीथ किंवा नॉन मेड्युलेटेड नर्व्स म्हणायचं. ओके. मायलिनेटेड नर्वला दुसरा शब्द काय आहे? मेड्युलेटेड नर्व. नॉन मायलिनेटेड साठी दुसरा शब्द काय आहे? नॉन मेड्युलेटेड नर्व्स. जे मेड्युलेटेड नर्व्स असतात तर ते 50 टाइम्स त्यांचं कंडक्शन जास्त असतं, म्हणजे ते जास्त लवकर मेसेज ट्रान्सफर करू शकतात. ओके, समजलंय? क्लिअर झालं? मग कंडक्शन कोणात जास्त असेल? मायलिनेटेडचं का नॉन मायलिनेटेडचं? तर मायलिनेटेडचं. मायलिनेटेडसाठी दुसरा शब्द काय वापरलाय? मेड्युलेटेड. किती टाइम फास्ट स्पीड आहे त्याचा? 50 टाइम्स. किती टाइम स्पीड फास्ट आहे? 50 टाइम्स. 50 पट जास्त ते त्या ठिकाणी मेसेज ट्रान्सफर करू शकतं. आता यामध्ये मेनी स्वलन नॉब लाईक स्ट्रक्चर राहतं लास्टला, त्याला म्हणायचं टिलोडेंड्रॉन्स. त्या ॲक्सॉनच्या शेवटी आपण पतंगाच्या शेपटीसारखे असे शेपटी काढलेत बघा, काटेरी स्ट्रक्चर, त्याला आपण काय म्हणू? मग टिलोडेंड्रॉन्स. या टिलोडेंड्रॉन्समध्ये काय राहतं? ॲसिटिल कोलिन आणि अजून कोण राहतं? ॲड्रिनलाइन राहतं. कोण राहतं? ॲसिटिल कोलिन आणि ॲड्रिनलाइन. हे न्यूरो ट्रान्समीटर म्हणून काम करतात. हे दोन हायलाईट करा बरं का. काय? कोण कोण आहे? ॲसिटिल कोलिन आणि ॲड्रिनलाइन हे न्यूरो ट्रान्समीटर आहे. क्लिअर झालं? चला, आता काय होतं? हे न्यूरॉन्स खूप आहे आपल्या बॉडीमध्ये आणि त्यांचं काम काय राहतं? मॅसेज एकापासून दुसऱ्याला देणे. ओके, मग सेम तसंच है ना. जसं की एखादा कधी आपल्याला मॅसेज द्यायचा असेल, ओके, आणि तिथं खूप विद्यार्थी असतील, आपण काय करतो? एक मॅसेज एकाला देतो, तो दुसऱ्यांना सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो, अशा पद्धतीने मॅसेज स्प्रेड होतो है ना. मग सेम तसंच आहे. पायाला जर काटा टोचला की ब्रेनपर्यंत मॅसेज कसं जाईल? मग पायामधले न्यूरॉन्स हे पोटरीमधल्या न्यूरॉन्सला मॅसेज येतील, पोटरीमधले न्यूरॉन्स गुडघ्यामधले न्यूरॉन्स जे आहेत ते पोटामधल्या न्यूरॉन्सला, आणि मग तशा पद्धतीने मॅसेज असा वरती वरती स्प्रेड होतो है ना. मग एक न्यूरॉन्स काय? एक न्यूरॉन्स, समजतंय? एक न्यूरॉन्स, या न्यूरॉन्सला हा न्यूरॉन्स दुसऱ्या न्यूरॉन्सला मॅसेज देतो. क्लिअर? काय होतंय? एक न्यूरॉन हा दुसऱ्या न्यूरॉनला मॅसेज देतो. पण या ठिकाणी त्यांच्यामध्ये जे इंटरकनेक्शन येतं है ना, द इंटरकनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स है ना, द इंटरकनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स इज कॉल्ड एज सायनॅप्स. दोन न्यूरॉन्समध्ये मॅसेज देण्यासाठी जो त्या ठिकाणी इंटरकनेक्शन येईल त्याला सायनॅप्स म्हणायचं. काय म्हणायचं? सायनॅप्स म्हणायचं. जे नर्व्स आहे या नर्व्सचे आपण किती प्रकार केले? या नर्व्सचे जे प्रकार केले आहे आपण तर ते 3 टाइप्स केले. कोणकोणते? सेन्सरी न्यूरॉन्स, मिक्स न्यूरॉन्स आणि मोटार न्यूरॉन्स. चला, सायनॅप्स कळालं, जंक्शन बिटवीन टू नर्व्स. आता या ठिकाणी मी आत्ताच एक डायग्राम ड्रॉ केली. हे 2 न्यूरॉन्स आहेत. या 2 न्यूरॉन्समध्ये जोड तयार होतो, या जोडला म्हणायचं सायनॅप्स. न्यूरॉन्समधल्या जोडला काय म्हणायचं? सायनॅप्स म्हणायचं. ते जोड का तयार होतो? कारण या न्यूरॉनची संख्या खूप आहे आणि ते एकमेकांना मेसेज कॅरी करतात, म्हणून त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी इंटरकनेक्ट व्हावं लागतं. त्या इंटरकनेक्शनला आपण काय म्हणतो? सायनॅप्स असं म्हणतो. क्लिअर झालं? सायनॅप्स समजलं? चला, नेक्स्ट कंडिशन बघा. सायनॅप्समध्ये जंक्शन येतं, ते इम्पल्स कॅरी करण्यासाठी मदत करतात. आता इथं एक प्रश्न आलाय, कव्हरिंग ऑफ बंडल नर्व इज कॉल्ड ॲज. ओके, कव्हरिंग ऑफ बंडल नर्व इज कॉल्ड ॲज एंडोन्यूरियम, पेरिन्यूरियम, इपिन्यूरियम,
का एंडोथेसियम असं विचारलंय. ठीक आहे. याचा आन्सर बघा काय येतंय, इपिन्युरियम. काय काय आन्सर येतं याचं, इपिन्युरियम. क्लिअर झालं. चला चला आवाज येतोय. ओके, क्लिअर झालं. इपिन्युरियम समजलंय तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणता न्यूरॉनमधील कोणता कंपोनंट हा रायबोप्रोटीन म्हणून काम करतो, तर निसल्स ग्रॅन्युल्स हा काय म्हणून काम करतो, रायबोप्रोटीन म्हणून काम करतो. प्रोटीनच्या निर्मितीचं काम त्याच्याकडे दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये सांगितलंय की कोणकोणत्या टिश्यू अशा आहेत की ज्या नर्व फायबर म्हणून, नर्व फायबरच्या वरती त्या कव्हर असतं त्यांचं, आणि त्यानंतर नर्व बंडल जे असतं फॅसिकल त्याच्यावरती ते कव्हर असतं. क्लिअर झालं. आता या क्वेश्चनचा आन्सर देतोय आपण एंडोन्युरियम आणि इपिन्युरियम. काय आहे याचा आन्सर, एंडोन्युरियम आणि इपिन्युरियम. क्लिअर झालं. आता या पद्धतीत आपण आज काय काय बघितलं, आज आपण बघितलं यामध्ये कंट्रोल कोऑर्डिनेशनचे जे 2 टाईप्स होते, त्यानंतर नर्वस सिस्टम कशापासून बनलेली आहे है ना, न्यूरॉन्स आणि त्यामध्ये न्यूरोग्लियल सेल्स या दोन प्रकारच्या सेल्सपासून ती बनली आहे. न्यूरोग्लियल सेलचे आपण त्यामध्ये टाईप्स बघितले. ठीक आहे. न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघितलं. न्यूरॉनच्या स्ट्रक्चरमध्ये आपण सांगितलं काटेरी रचना असते त्याला डेंड्रॉन्स म्हणायचं, सेलसारखं स्ट्रक्चर असेल त्याला सायटॉन म्हणायचं, रेल्वेच्या रुळासारखे जे डबे असतील त्याला ॲक्सॉन्स म्हणायचं, आणि शेवटी जे काटेरी स्ट्रक्चर परत येईल त्याला टिलोडेंड्रॉन्स असं म्हणायचं. ओके. त्यानंतर आपण काही MCQs पण बघितले. ओके. चला हा MCQs आहे, याचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करा. ओके. आणि आपण नंतर उद्याच्या लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे. कोणाला काही डाऊट्स आहेत का, कमेंट द्या. ओके. आणि आजचं सेशन आपण इथं थांबतोय. ओके. सर्वांचं थँक्यू.